तर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात आज आपण एक मोठी बातमी बघणार आहे। महाराष्ट्र सरकार ₹1 पीक विमा योजना बंद करण्याचा विचार का करतंय, तर त्या संदर्भात आज आपण बघणार आहे मित्रांनो। हे नवीन लेटेस्टची अपडेट इथे सरकारने दिलेली आहे। तर त्या संदर्भात आज आपण पीक विमा संदर्भात खूप मोठी बातमी, हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, महाराष्ट्र सरकार ₹1 पीक विमा योजना बंद करण्याचा विचार का करतंय, तर बघा, महाराष्ट्र सरकार ₹1 पीक विमा योजना बंद करण्याच्या ऐवजी नवीन योजना आणण्याचा विचार करत आहे। महाराष्ट्र 2016च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पिकांचं नुकसान झाल्यानंतर आणि झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचे पैसे हे सरकार देत असतो। त्यानंतर बघा, महाराष्ट्र सरकार 2023 मध्ये केवळ ₹1 भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती। तिलाच ₹1 पीक विमा योजना असं देखील म्हटलं जात होतं मित्रांनो। त्यानंतर बघा, ₹1 पीक विमा योजनेत सहभागी होत येत असल्यामुळे योजनेसाठी अर्ज करण्याची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे मित्रांनो। तर तुम्ही इथे बघू शकता, आता 28 जानेवारी 2025चं हे न्यूज आणि हे लेटेस्टची न्यूज असणार आहे। तर इथे भरपूरशा न्यूज दिलेल्या आहे, परंतु आपल्याला हे पीक विमा संदर्भात न्यूज बघायची आहे मित्रांनो। बघा, योजनेत सहभागी होण्यासाठी सध्या वाढली, पण त्याचसोबत गैरप्रकारची वाढल्यास कृषी विभागाच्या पाहणी समोर आलं। राज्य सरकार आता ही योजना बंद करण्याचा विचार करत आहे। काय हे यामागची कारण काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती मित्रांनो। कृषी मंत्री काय म्हणाले, तर बघा, कृषी मंत्र्यांनी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण इथे बातमी सांगितली आहे। तर कृषी मंत्री काय म्हणाले बघा मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं। या अधिवेशनात पीक विमा योजनेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले। तर बघा, जेव्हा अधिवेशन पार पडलं तर त्या अधिवेशनामध्ये हे पीक विमा संदर्भात काही प्रश्न पार पडले। त्यांचं उत्तर देताना महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत म्हटलं, पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। ₹1 पीक विमा योजनात मोठ्या प्रमाणात गैरप्रकारचा शासनाच्या निदर्शनास आलेले आहे, त्यामुळे शासन अतिशय गंभीर आहे। पीक विमा योजनेबाबत पुन्हा एकदा विचार करू नका। विचार करून एक अद्ययावत आणि सुटसुटीत अशी पीक विमा योजना राज्य सरकार आणू इच्छित आहे। त्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू आहे, असे कोकाटे पुढे म्हणाले। तर बघा, हे पीक विमा जे असणार आहे, जे ₹1 पीक विमा योजना आहे, तर ते बंद करून नवीन एक योजना सरकारने काढण्यासाठी इथे सरकारचा नियम चालू आहे मित्रांनो। आणि नवीन योजना सरकार काढण्या अशा प्रकारे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी भाषण दिलेलं आहे। तर बघा, अजून समोर त्यांनी काय म्हटलं, याबाबत कृषी विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी BBC मराठीमध्ये बोलताना सांगितलं की पीक विमा योजनेबाबत अजून अंतिम निर्णय व्हायचा आहे। ही योजना भविष्यात कशी राबवण्याची यावर चर्चा चालू आहे। योजनेसंदर्भाला अनेक बाबींवर चर्चा सुरू आहे, पण नवीन बदल काय असतील याविषयी बोलताना हे म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजना पूर्वीप्रमाणे राबवली जाऊ शकते, पण अंतिम निर्णय अजून व्हायचा आहे। याचा अर्थ ₹1 ऐवजी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील अगदी पिकांसाठी विमा सुरक्षित रकमेचा 5% एवढा हप्ता भरावा लागू शकतो। तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो। योजना बंद करण्याची कारण, आता पीक विमा योजना बंद करण्याची इथे कारण सुद्धा दिलेली आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देत असतो मित्रांनो। ₹1 तर पीक विमा योजना बंद करण्याचा महाराष्ट्र शासन विचार करतंय, त्यामागे प्रमुख 2 कारण आहे। आता त्यामागे 2 कारण आहे मित्रांनो। ते कोणते 2 कारण असणार आहे की त्या कारणास्तव हे पीक विमा योजना बंद करण्यात येऊन राहिलेली आहे। बघा, एक म्हणजे ₹1 पीक विमा योजना आणण्याआधी राज्य सरकारवर विम्याच्या भरपाईपोटी 2,000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडला, पण ₹1 पीक विमा योजना आणल्यानंतर हा बोजा 8,000 कोटींचा पोहोचला, म्हणजेच सरकारावरील आर्थिक बोजा 4 पटीनं वाढला, अशा प्रकारे सरकारने सांगितलेलं आहे मित्रांनो।
हा बोजा कमी करून उर्वरित पैसे क्षेत्रातील वेगवेगळ्या योजनांसाठी भांडवली गुणवंतीसाठी वापरल्याचं सरकारचं धोरण आहे। त्यामुळे ही योजना बंद करण्यात शासनाचा विचार चालू आहे मित्रांनो। 1 रुपये पीक विमा योजना बंद करण्याचं दुसरं कारण म्हणजे या योजनेत मोठ्या प्रमाणात होत असलेला गैरव्यवहार। तर हे दुसरं कारण म्हणजे या योजनेअंतर्गत मोठा प्रमाणात होणारा गैरव्यवहार असणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, 1 रुपये पीक विमा योजनेमुळे खरीप हंगामातील अर्जाची संख्या 96 लाखांवरून 2024 मध्ये 1,70,00,000वर पोहोचली, तरी रब्बी हंगामातील अर्जांची संख्या 7 लाखांवरून 71 लाखांवर पोहोचलेली आहे मित्रांनो। तर बघू शकता, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे, योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या जरी वाढली तशीच बोगस अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली, परंतु 2024च्या खरीप हंगामात पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्रातून एकूण अर्ज 1,68,00,000 प्राप्त झाले होते। त्यापैकी बघा 4,97,000 अर्ज बोगस आढळलेले होते, म्हणजे असेच काही फेक अर्ज इथे आढळून आलेले होते। तर बघा, त्या फेक अर्जाची संख्या काय बघू शकता तुम्ही, 4,97,000 इतके फेक अर्ज आढळलेले होते, शेतकऱ्यांनी केलेले होते, म्हणजे इतक्या अर्जांमध्ये घोटाळा झाला होता। तर त्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, 2024च्या रब्बी हंगामात पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्रातून एकूण अर्ज 55,26,000 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 84,826 अर्ज बोगस असल्याचं कृषी विभागाच्या तपासणीतून समोर आलेलं होतं। बघू शकता, इतके म्हणजे फेक अर्ज इतके होत होते त्या पीक विम्या अंतर्गत। बघू शकता, 84,826 अर्ज इथे बोगस होते, म्हणजे फेक अर्ज होते। त्यांनी असे अर्ज केलेले होते। 2024च्या खरीप रब्बी हंगामात 5,82,000हून अधिक बोगस अर्ज दाखल झाले। बघू शकता, इतके फेक अर्ज दाखल झालेले होते। इतक्या शेतकऱ्यांनी फेक अर्ज सुद्धा केलेले होते, किंवा काही शेतकऱ्यांनी परत अर्ज केलेले असेल, अशा प्रकारे हे आढळून आलेलं होतं। त्यानंतर बघा, या अर्जाद्वारे खोट्या व बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी गायरान मंदिर मस्जिदांच्या जमिनी आणि पडीत जमिनीवर शेती केल्याचं दाखवून विमा उतरवायच्या बघू शकता। अशा प्रकारे भरपूरशा लोकांनी फेक, म्हणजे जे गायरान जमीन असणार आहे, जे मंदिर मस्जिद, तर ज्या जमिनी असणार आहे, तर त्या जमिनीला असं दाखवलं होतं की ते शेतीची जमीन आहे, अशा प्रकारे दाखवून लोकांनी अर्ज केलेला आहे। तर बघू शकता, इतके लोकांनी फेक अर्ज केलेला आहे मित्रांनो। त्याच पुढे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी इथे खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। इमानदारीनं शेतकऱ्यांना हे पीक विम्याचा फायदा मिळणार आहे मित्रांनो। ज्यांची खरोखर जमीन आहे त्यांनाच इथे फायदा मिळणार आहे मित्रांनो। बघा, त्यापुढे काय म्हटलेलं आहे, यामुळे 1 रुपया पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा विचार चालू आहे मित्रांनो। म्हणजे हे योजना बंद होऊ शकते। सरकारला पीक विमा योजनेत बदल करायचे असतील तर राज्य सरकारनं स्वतःची विमा कंपनी स्थापन करावी आणि या योजनेतील निकष बदलावे, योजनेची पुनर्रचना करावी, त्यातून विमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे पाहावं। बघू शकता, असे म्हटले राजा क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर बघा, पीक विमा योजनेतील निकष बदलून ती शेतकरी धार्जिनी अशी होईल यावर सरकारनं लक्ष केंद्रित करायला पाहिजे, असं मत पीक विमा योजनेचे अभ्यासक आणि शेतकरी नेते राजन क्षीरसागर व्यक्त करतात, यांनी असं म्हटलेलं आहे। तर त्यानंतर बघा, सध्या शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा मिळायला पाहिजे। नैसर्गिक आपत्ती 100% नुकसान भरपाई मिळणं हा शेतकऱ्यांचा अधिकार असणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, सरकारला पीक विमा योजनेत बदल करायचे असतील तर राज्य सरकारनं स्वतःची विमा कंपनी स्थापन करावी आणि या योजनेतील निकष बदलावे, योजनेची पुनर्रचना करावी, यातून विमा कंपन्या ऐवजी शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे पाहावं, असंही क्षीरसागर पुढे म्हणाले। तर बघू शकता, यांचे म्हणणं देखील अतिशय सुंदर म्हणणं बघू शकता मित्रांनो, की जे शेतकरी असणार आहे त्यांचं जर नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांना कुठून हे नुकसान भरपाई मिळणार, तर अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे। तर बघू शकता, राजन क्षीरसागर यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर शेतकरी नेते आहे मित्रांनो हे देखील। त्यानंतर बघा, पीक विम्यातील गैरव्यवहाराची संसदेची चर्चा। त्यानंतर संसदेमध्ये कोणता इथं निर्णय झालेला आहे मित्रांनो ते देखील बघून घ्या। तर 4 फेब्रुवारी 2025 रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पीक विमा योजनेतील गैरव्यवहारावरून प्रश्न उपस्थित केला। सुळे म्हणाल्या, पीक विमा योजनेत 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्यास महाराष्ट्राचे कृषी मंत्री सागर आहेत, तर एक भाजप आमदाराचं म्हणणं आहे की
500 नाही तर 5,000 कोटींचा घोटाळा झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून आपणास याबद्दल माहिती होते का आणि या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश आपण देणार आहे का? तर अशा प्रकारे यांनी सांगितलेलं. त्यानंतर बघा मित्रांनो, यावर बोलताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग म्हणाले, हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे, पण कुठे काही गैरप्रकार झाला असेल तर आम्ही चौकशी करू आणि दोषी विरुद्ध कारवाई करू. तर अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे. तर बघू शकता कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, मार्च महिन्यात मात्र पीक विमा योजनेत महाराष्ट्रातून गैरप्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. शिवराज सिंग चौहान यांनी कबूल केलं आहे. तर यांनी असं देखील कबूल केलं की तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर बघा, राज्यसभा खासदार आणि महाराष्ट्रातील भाजप नेते डॉक्टर भागवत कराड यांनी संसदेत पीक विमा योजनेतील गैरव्यवहाराविषयी सवाल उपस्थित केला. डॉक्टर कराड म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत फ्रॉड होत असल्याचं बातम्या येत आहेत. या योजनेतील किती फ्रॉड समोर आले आहे आणि सरकार यावर काय कारवाई करत आहे असे देखील यांनी म्हटले. त्यानंतर बघा, यावर उत्तर देताना कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हणाले, पीक विमा योजनेत महाराष्ट्रातून जवळपास 80,000 तक्रारी चुकीच्या दाव्यांविषयी आल्या होत्या. आम्ही तक्रारींची चौकशी करतो आणि त्यानंतर कारवाई करतो. अशा तक्रारींची चौकशी करण्यासाठी ही एक यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. तर यांनी देखील असे जे तक्रारी होतात तर त्या तक्रारीची चौकशी देखील इथे थेटप्रमाणे सरकार करत असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, पीक कंपन्यांची 40,000 कोटींची कमाई. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी संख्या 2023-24 मध्ये 3.97 कोटी होती. 2022-23 मध्ये 3.17 कोटींच्या तुलनेत यात 2023-24 मध्ये 25% जास्त वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारनं संसदेला दिली आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेल्या हप्त्याच्या तुलनेत त्यांना मिळालेल्या भरपाईची रक्कम 5 पट असल्याचीही केंद्र सरकारला दावा आहे. एकीकडे सरकारचे हे दावे आहे तरी 6 वर्षांमध्ये पीक विमा योजनेतून विमा कंपन्यांनी 40,000 कोटी रुपयाहून अधिक कमाई केल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपन्यांची निवड करण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा एकूण हप्ता विमा कंपन्याकडे जमा करण्यात येतो. त्यानंतर बघा, योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामासाठी नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% एवढा हप्ता भरावा लागतो. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारनं मात्र केवळ 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा सहभागी होण्याचा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर बघू शकता. त्यानंतर खूप सारी माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो. तर भरपूरशी इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे लवकरच योजना इथं पीक विमा योजनेच्या अंतर्गत नवीन योजना इथं निघू शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आजची माहिती होती मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्राला मैत्रिणीला नक्की शेअर करून ठेवा. आणि असेच नवीन व्हिडिओ जसे शेती संबंधित, इतर योजनांसंबंधित आणि जे नवीन शेती संबंधित माहिती येत असतो तर या चॅनलवर तुम्हाला फर्स्ट टाइम पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं तुम्हाला गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो, चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.